भूमी अभिलेख कार्यालयातील उर्मट वागणुकीविरोधात अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे निवेदन। अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव मासाळ यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास भेट देत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी मांडल्या। नागरिकांना वारंवार फेऱ्या मारायला लावणे, उर्मट भाषेत बोलणे तसेच वरिष्ठांकडे तक्रार करा अशा शब्दात उत्तर देणे अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। अशोकराव मासाळ यांनी संबंधित मॅडम समोर कार्यालयातील अडचणी सविस्तर मांडत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली। अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षकांनी सकारात्मक भूमिका घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रस्तावित आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी फाउंडेशनचे सदस्य महेश मैत्री, सुशांत पाटील, प्रफुल्ल माने, नेमगोंडा पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिकांच्या हक्कासाठी अण्णा लोकसेवा फाउंडेशन सातत्याने आवाज उठवत राहील अशी भूमिका संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली। मी सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे, राहणार सांगली, मिरज येथे सिटी ऑफिस मध्ये गेलेला असताना कोर्ट ऑर्डरची आदेश घेऊन लीज पेंडन्सी कमी करण्यासाठी तर तिथं सांगलेकर व इतर पाखरे असं कर्मचारी होता, तो उद्धटपणे बोलतो आणि त्याची त्वरित तिथनं बदली करून तिथं चांगले सभ्यपणे बोलणारे अधिकारी तिथं नेमावेत ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकारी साहेबांना विनंती। आणि ह्या सांगली सिटी सर्व्हे ऑफिस मध्ये विजयनगरला इथं जरी गेलेलं असताना मस्के मॅडम उपाधीक्षक हे उद्धटपणे बोलतात आणि त्या मॅडमनी वारंवार प्रत्येकांना जे खातेदार येतात त्यांना अपमानास्पद वागणूक देतात। जरी एखादा घरी आजारी असला माणूस, अपंग असला आणि त्याच्या वतीने जर दुसरा माणूस गेला तर इथं अर्जदार समोर पाहिजे तर माझ्याबरोबर बोला, नाही तर बोलू नका असं उद्धटपणे बोलतात। आणि लेडीज असलेला गैरफायदा घेऊन ते संबंधित पक्षकाराच्या नातेवाईकांना व त्यांचे अधिकारपत्र घेऊन जो कोण आला असेल वटमुक्त्यार धारक यांचा अपमान करतात। त्या मॅडमची इथून त्वरित बदली करण्यात यावी ही आम्ही सर्व नागरिक आम्ही मागणी करतो। आणि असंच जर यांचं चालायला लागलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई करू आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनात आम्ही मोर्चा घेऊन बसू यांच्या विरोधात। शेटे मॅडम आम्हाला त्यांनी आश्वस्त केले की मी इथून पुढचा सर्व कारभार मी व्यवस्थित सांभाळतो अशी त्यांनी मला हे केले, आश्वस्त केले की तुम्ही काही मोर्चा वगैरे घेऊ नका, तुमचं काम काय असेल ते करून द्यायला लावतो आणि तुम्ही काय काळजी करू नका, तर तुम्ही जावा आणि शांततेत मी सगळ्या अधिकाऱ्यांना समज देतो आणि त्यांना नोटीस काढतो, शोकाज नोटीस काढतो आणि तुम्ही कुठलंही टेन्शन न घेता मी तुमचं काम जे काय पेंडिंग असेल ते झिरो पेंडन्सी करायचं मी पूर्णपणे प्रयत्न करतो। आणि तुम्ही इथून पुढच्या काळात आम्हाला सहकार्य करत आलाय आणि आमचं पण सहकार्य तुम्हाला राहील अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। त्यामुळे आम्ही शांततेत आहे। जर 8 दिवसात आमचं काम नाही झालं तर आम्ही सिटी सर्व्हे ऑफिसच्या विरोधात जन आंदोलन उपोषण करण्यात येईल ही नम्र घ्यावी। आज 18 तारखेला सेटे मॅडम यांना आम्ही तक्रारी अर्ज दिलता की सदरचे तुमचे खालचे कर्मचारी उद्धटपणे बोलतात, लोकांची वेळेत कामं करत नाहीत, त्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देऊन कार्यालयीन प्रमुखांनी आणि वरिष्ठांनी लक्ष देऊन त्यांना समज देऊन कामं करून घेण्यात यावं हे असं आम्ही एक मागणी केली। लोकांची बरेचशी पेंडिंग कामे होते, मिरज सिटी सर्व्हे ऑफिस असू दे किंवा इथं मध्यवर्ती इमारत ह्या ठिकाणी असू दे, बरेचशी कामं पेंडिंग आहेत, ते काम आता इथून पुढे सुरळीत करतो म्हणून त्यांनी आता आम्हाला ग्वाही दिलेली आहे, आश्वस्त केलंय। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सेटे मॅडम यांना आम्ही आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तिने आमच्या ह्या मोर्चाला आम्ही आता स्थगिती दिलेली आहे आणि पुढच्या वेळेला जर नाही काम दिलं तर आम्ही उपोषण करू आणि रस्त्यावरची लढाई करू आणि जिल्हाधिकारी दालनात जाऊन बसू। जय भीम।